अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ महाराज की जय। हर 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 महादेव। त्र्यंबकेश्वर महाराज की जय। गंगा गोदावरी माता की जय। हर 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 महादेव। सद्गुरु तू माय मेले करू, कस तुला विसरू। गुरुराया तू माय मेले करू, कस तुला विसरू। घे मायेच्या पंखाखाली, घे मायेच्या पंखाखाली, आजान मेले करू। सद्गुरु तू माय मेले करू, कस तुला विसरू। स्वामी राया तू माय मेले करू, कस तुला विसरू, कस तुला विसरू। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो, तर आज आपण सद्गुरु तू माय मेले करू, तुला कसं विसरू या मुद्द्यावर आपण बोलणार आहोत। तर गुरु माऊली हे माऊलीच आहे। गुरु माऊली, माऊली हे माऊलीच आहे। तर माऊलीला आपण विसरायचं नाही, आपल्या माऊलीला आपण विसरायचं नाही। तर आपण का विसरायचं नाही, कशामुळे विसरायचं नाही, तर आजकाल आपण ह्या कलियुगामध्ये माऊलीला म्हणजे आईला आपले विसरत चाललेलो आहोत। आपल्या घरामध्ये एकमेकाशी नाते तुटत चाललेले आहेत। आपल्या घरामध्ये गोडवा राहिलेला नाही, एकत्र कुटुंब मोठं राहिलेलं नाही। त्याचं कारण एकच आहे की बाबा आपल्या घरामध्ये शांती नाहीच। का नाही, तर आपल्या घरातलं देवधर्म हे दूर चाललेलं आहे। देवधर्मापासून माणूस या परमार्थापासून दूर चाललेला आहे। तर परमार्थ आणि प्रपंच हे दोन्हीही केलं पाहिजे। आपण एकीकडे संसारही केला पाहिजे, एकीकडे देवधर्मसुद्धा केलं पाहिजे। का, तर देवाला आपण जाणलंच पाहिजे, देवाला मानलंच पाहिजे। देवधर्म केल्याशिवाय आपल्या घरात शांतता नांदणारच नाही, लक्ष्मी नांदणारच नाही। म्हणून देवधर्म केलंच पाहिजे। म्हणून हे लेकरं आपण आपले संस्कार विसरत चाललो, देवाकडे आपलं दुर्लक्ष होत चाललेलं आहे। काय हे फलानं सांगलेलं का नाही, ते होतंय का, खरं होतंय का। मग एखाद्याची टिंगल करणं, मग तुम्ही सांगला लाव तर आम्ही केलो तर मग आम्हाला बसून मिळणार का। चला बाबा तुम्ही करा, सगळं स्वामीवर सोडा म्हणल्यानंतर तुम्ही जर म्हणलो मला की आम्ही जर सगळं स्वामीवर सोडून घरी बसलो तर आम्हाला जेवायला मिळेल का, हे टिंगल झाली। हे टिंगल करायची नाही। तुम्ही तुमच्या मनाभावातून स्वामीला, कोणत्याही देवाला म्हणले मी, स्वामीला बोलवा, शंकराला बोलवा, विठ्ठलाला बोलवा, कुणालाही बोलवा, तुम्हाला बघा तुमचे मनोरथ पूर्ण झाल्याशिवाय राहणारच नाही। परंतु त्या मनाभावातून, म्हणजे जसं आपल्या पायाला ठेस लागली, ठेस लागल्याबरोबर आपण आई ग कसं ओरडतो ना, त्याच पद्धतीनं देवाला सुद्धा ओरडा तुम्ही। दुःखातच ओरडू नका। बघा माणसाची एक रीतच आहे पहिल्यापासून, ज्या वेळेला आपले गुडघे थकले, आपले डोळे दिसना गेले, कानाला ऐकू येना गेलं, मग त्या वेळेला देवा देवा हे काय केलास रे देवा। मग एखादी दुःख येऊ द्या, मग म्हणतात मी लई केले देवाचं माय, भरपूर आम्ही देवाचं केलो, कोण सांगितलं ते केलो, एवढ्याला जेवायला वाढलो, एवढ्याला दक्षिणा दिलो, सगळंच, पण आम्हाला काही देव प्रसन्न झाला नाही, आमचं काही देवानं चांगलं केलं नाही। असं नाही, तसं कसं होईल। आपण 4 दिवसापासूनच करायला लागलो, लगेच आपलं सगळं चांगलं होऊ दे म्हणलं तर नाही, सगळं चांगलंच आहे। आणि आपण आत्ता देवधर्म कर लागलो ना आपलं लगेच बरं होईल, हे सुद्धा आशा सोडून टाका तुम्ही। का, तर आपले जे कर्म आहेत ते आपल्याला भोगल्याशिवाय पर्याय नाही। कर्म केल्यानंतर कर्माचं फळ आपल्याला भोगावं लागते। पण आपण त्या मुद्द्यावर कुठं यायचं आहे, सद्गुरु तू माये मेले करू। तर आजच्या ह्या युगामध्ये आपण आता भरकटत दुसरीकडे गेलो तर आपल्याला खूप काही बोलण्यासारखं आहे, तिकडं नाही जायचं आपल्याला। तर आपल्याला कुठे यायचं आहे, आई आणि लेकराचं नातं कसं असते। आता समाजामध्ये आता का झालं आपल्यामध्ये की बाबा आपली नाती तुटत चाललेत। ह्याचं कारण काय, ह्याचं कारण सगळं काही चांगलं आलेलं आहे। तुम्हाला सगळं मोबाईलवर भेटलेलं आहे, सगळं घरामध्ये बसल्या जागी सगळ्या सुविधा आलेल्या आहेत आपल्याला। आता पहिल्याचं आपण काय दळण घरामध्ये दळणा गेलाव, आपण काही चुली पेटवणा गेलाव, आपण काही घरं सारवायचे नाहीत, तरीसुद्धा आपल्याला काम होईना गेले, तरीसुद्धा आपले गुडघे दुखायला लागलेत। हे सगळं एकच कारण की बाबा आपण देवधर्म विसरून आपण नाही त्याच गोष्टीकडे चाललेलो आहोत।
तर ते न जाता घरामध्ये माणुसकीनं वागायचं, आपले नाते सांभाळायचं, आपलं कुटुंब सांभाळायचं, आपल्या लेकरावर चांगले संस्कार द्यायचे. बघा आता अशामध्ये काय झालेलं आहे, ज्या वेळेला आपल्या घरी लग्न समारंभ आहे, आपल्या लग्नामध्ये मावळा फक्त पाठीमागं थांबायला मावळा येऊ लागला, नाही म्हणलं तर आता जास्त ठिकाणी मानलेला मावळा येऊ लागला. हे कारण काय, कशामुळं बाबा, आपली नाती दूर जावं, दुसरे आपल्याकडे यावं, हे होता कामा नये. असं नका करू. म्हणून त्याच्यासाठी आधी आपल्या आईला आपण चांगलं, आपली आई आपल्याला संस्कार दिली, आपली आई पोटात ठेवून घेतली, हे सांगण्याची घडीघडीला गरजच नाही. तुम्हाला सगळे सुज्ञ, तुम्हाला कळतंय, तरीसुद्धा तुम्ही आईचं म्हणजे हेळसांडच करण्यात येऊ लागले. मी खूप ठिकाणी बघते, मला कमेंट्ससुद्धा येतात कुठं कुठं की बाबा खरंच मॅडम की बाबा आईच्या विषयी हे असं का होते. मला हे कळणार की बाबा आई तुम्हाला जड का होते. तुम्ही ज्या वेळेला मोठे होता तुमच्या घरामध्ये, मग तुमचं लग्न होतं तोपर्यंत तुम्हाला आई चांगली वाटते, नंतर 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 का बिचकायला लागतं, का होतंय तुमच्यामध्ये त्यांच्यामध्ये वाईट येण्याचं कारण काय. तर असं करून जमणार नाही. सगळेजण, मलासुद्धा आई आहे, मलासुद्धा सासू आहे, मलासुद्धा सगळं दीर भावे आहेत, सगळंच आहे, तर आपण आपल्या आईला दुर्लक्ष करता कामा नये. जरी ती शिकलेली नसेल, जरी ती अडाणी असेल, तरीही तिचं प्रेम तेवढंच आहे. जरी एखादी क्वालिफाईड असेल, भरपूर पैसा कमवत असेल, तरीही तिचं प्रेम तेवढंच आहे मुलावर. म्हणून आईला विसरता कामा नये. काहीच आईविषयी कधीच आपण खपून घ्यायचं नाही. बायकोनं जरी एखादी गोष्ट सांगितली तरीही सुद्धा आपण खपून घ्यायचं नाही. आपली नाती ही दूर चाललेले आहेत. आपल्याला लग्नात वटी बांधत असताना ज्या वेळेला भाऊ, खूप ठिकाणी मी लग्नाला गेले तर मानलेला भाऊ वटी बांधलेला दिसायला लागलेला आहे. हे होता कामा नये. का झालंय, आपले भाऊ का येत नाहीत, काय गरज आहे आपण भांडणं करायची. म्हणून हे नाती सांभाळायला शिका, आपल्या मुलांना संस्कार चांगले द्या. आणि मी सतत सांगत असते की आपल्या मुलीला छानपैकी मस्त कपडे लिवायला द्या, अंग भरून कपडे लिहू द्या, साडी घालू द्या, मस्त फॅशनचे कपडे अंग भरून घालू द्या, मस्त सुंदर दिसेल लक्ष्मीसारखी आपली मुलगी. हे माझं बार बार सांगणं आहे. बार बार सांगणं आहे. एका वडिलाने या मुलीला आयफोन घेऊन दिले. आयफोन घेऊन दिल्यानंतर मुलीनं मुरकली, म्हणली खूप छान घेऊन दिलात पप्पा. म्हणले पप्पा काम करणारे होते, काबाड कष्ट करणारे. मग ते आयफोन घेऊन तिने मिरवायला लागली. मग ते मिरवत असताना तिला वाटलं की बाबा ह्या आयफोन जर खाली पडला तर आपलं एवढं नुकसान होईल, आणि आपल्या आयफोनला मस्तपैकी कवर घालावं. मग तिनं काय केली, छानपैकी कवर घातली. मग तिचे वडील कामावून आले आणि म्हणले बेटा मी तर तुला आयफोन घेऊन दिलेला होता, हे वेगळं दिसायला लागलं. नाही पप्पा, हे वेगळं नाही, तेच मोबाईल आहे, पण ह्याला कवर घातले. पप्पाने म्हणले अरे असं झाले का, इकडे ये बेटा माझ्या जवळ बस. मग जवळ बसून घेतले. आणि कशाला तू कवर घातलीस, आयफोन आहे, खूप महागाचा फोन आहे, आणि ह्याला कशाला कवर, तसंच चांगलं दिसला तर. नाही पप्पा, ह्याला जर झाकून मुकून ठेवलं तर हे खाली पडणार नाही, आणि ह्यानं सुंदर पण दिसायला लागले बघा बरं मी झाकल्यामुळे ह्याच्यावर. म्हणल्यानंतर वडिलाच्या डोळ्यात पाणी आलं, आणि वडिलांनी म्हणले की बेटा ह्या मोबाईलपेक्षा हे जर मोबाईल पडला तर मी तुला दुसरं घेऊन देऊ शकतो, ह्याची जर सुंदरता गेली तर सुद्धा मी दुसरं कवर घालून देऊ शकतो, पण तुझी जर सुंदरता गेली आणि तू जर बाहेर जाऊन ह्या ड्रेसमध्ये जर तुझं काही बरं वाईट झालं तर ते मी परत आणू शकणार नाही बेटा. माझी खूप तुझ्यावर माया आहे, माझा जीव आहेस तू, म्हणून तू सुद्धा अंग भरून कपडे लिवायला पाहिजे, ह्या आयफोन सारखंच तू सुद्धा अंग भरून कपडे लिवायला पाहिजे. अशी उपमा दिल्यानंतर त्या मुलीनं वडिलाचे पाय धरली. हे बघा असं दृष्टांत तुम्हाला मी सांगत असते. म्हणून माझं म्हणणं आहे की बाबा आपण जर अंग भरून कपडे लिवलो तर आपल्याकड कुणाची ताकद होणार नाही डोळा उघडून बघायची. म्हणून मी सांगते तुम्हाला, घरामध्ये जर तुम्हाला राग आला, तुम्हाला जर कुणाला काही म्हणायचं असेल तर आपल्या बहिणीवर रागवा, आपल्या आईवर रागवा, आणि त्यांना सांगा की बाबा बाहेरच्यांना काही म्हणायचं नाही, आपल्या घरच्यांनाच रागवायचं. बाहेरच्याला डोळे काढण्यापेक्षा आपल्या घरच्यांना रागवून छानपैकी राहायला शिका, चांगले संस्कार शिका, देवधर्म करायला लागा, स्वामीची भक्ती करा, सेवेकरी व्हा, आणि असंच माझ्यासारखे अनुभव सांगत चला. छान छान अनुभव सांगा, कसं वाटलं का नाही मला कमेंट करून कळवा. आणि आईचं आणि मुलाचं नातं कसं असतं हे सुद्धा सांगण्याचा मी तुम्हाला प्रयत्न केलेला आहे. आईला खूप सांभाळा.